आणि आता राग गेला म्हण. तुझ्यावर अशी चिडले नव्हतेच ग. ते आपले नेहमी ओमचा राग जसा तुझ्यावर निघतो तसाच निघाला. मला नाही आवडत तो माझ्याशी असं वागतो तेव्हा. मला तो खूप आवडतो ग आशू. म्हणजे माझं ना त्याच्याशिवाय दुसरं कुणीच नाहीये, कुणीच. तुला एक सांगू का, तू ओमचा खूप विचार करतेस. तू ना अगदी ओममय झालीयस. ओममय झाले म्हणजे काय, तू नाही का सोनूमय झालीस? नाही झाले. मी नाही इतका विचार करत शोनूचा. एकदा माझे हात पोळलेत ना या सगळ्यात. काय काय सांगितलीस तू? म्हणजे हात पोळलेत म्हणजे नाही म्हणजे तसं काही नाही. मग कसं? सांग सांग ना. अगं नाही, माझं एक पुस्तक आहे ना तुझ्या. काय फालतूगिरी करते असं, सांग ना. म्हणजे आधी माझं होतं ना. सोनूचं आधी? हो. सिरियस सिरियस? एकदम सिरियस, खूप सिरियस. कधी? म्हणजे मी 7वीत असताना. नाही 7वीत असताना नसतं असं काही. माझं होतं. खूप सिरियस, खूप गोड दिसायचा तो. ओम पेक्षाही गोड दिसायचा तो. काय नाव काय होतं? तुषार. आणि मुख्य म्हणजे ना त्याच्या बाबांची गाडी होती म्हणून गोड होता. हो, म्हणूनच गोड होता तो. आम्ही दोघं ना 7वीत असताना स्कॉलरशिपच्या क्लासला एकत्र जायचो. म्हणजे आमच्या जवळच राहायचा ना तो, तर त्याचे बाबा म्हणायचे की तू पण चल आमच्या बरोबर. म्हणजे ते एकत्र जाताना आम्हाला जरा वाटायला लागलं होतं. 7वीत असताना मग काय व्हायचं, आम्ही असे ना वरांड्यातनं जायचो ना, तेव्हा आम्ही त्याबद्दल एकमेकांशी काहीच नाही बोलायचो, काहीच बोलायचो नाही. नुसतं चालायचो, नुसतं एकत्र चालायचो. असं मला तेव्हा मनात न वाटायचं की आपण खूप काहीतरी बोलतोय याच्याशी. आणि मग एक दिवस असं झालं की आम्ही एकदा असं म्हटलं की आपण आपल्याला अभ्यास केला पाहिजे आता. आम्ही लायब्ररीत अभ्यासाला बसलो. तर कोणीच नव्हतं फार तिथे. तर त्यांनी कोणी बघत नाही हे बघून त्यांनी मला मिठीच मारली. काही काय? अगं खरंच. आणि मिठी मारली आणि तो पळूनच गेला नंतर घाबरून. आणि मला काय करावं ते कळेच ना. मी रडायला लागले मोठ्यांदा. मग तिथनं सगळं घेतलं आणि मी घरी गेले. तर रडत रडतच, आई पण नव्हती घरात. मग मी माझ्या एका ताईला फोन केला की हे असं असं सगळं झालंय, तर आता मला भीती वाटतेय. मग मला आता बाळ होईल का? मला सिरियसली म्हटलं की मला बाळ होईल. मग तिने मला सांगितलं की असं काही नसतं, असं काही होणार नाही. मग मी जरा 2 दिवसांनी नॉर्मलला आले. आणि मग काय मी फेल झाले. और उसके पापा की ट्रांसफर हो गई. ट्रांसफर काय हो गई? किती फिल्मी आहे. हो आहेच. सारखा मी त्याचा विचार करायचे. म्हणून मी तुला म्हणते की तू इतका विचार करू नकोस, कळलं? आशू, ओमने अजून फोन नाही केला मला परत. अरे देवा, आता मी तुला एवढी मोठी स्टोरी सांगितली तरी तू अजून ओमचाच विचार करतेस. मूर्ख आहेस का ग तू? आला फोन आला. हॅलो ईशा, तू? हा आई बोला, कशात? मी बरी आहे ग. तू झोपली नव्हतीस ना? झोपली असेल तर मी नंतर करते फोन. ठेवू का मी? नाही बोला ना तुम्ही. ओमचा फोन आला होता ग. म्हणजे त्याचा नव्हता आला, माझाच लागला होता चुकून. ऍक्च्युली लागला नाही, मी
ओमला सांगितलं असं की चुकून लागला फोन, कारण मला 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 कळेच ना काय बोलावं. सो मी त्याला असं सांगितलं. हो मला कळलं ते भांडला ना तुमच्याशी. मी सॉरी म्हणते त्याच्याकडून. ईशा, मी जे तुला सांगणार आहे त्याचा प्लीज वेगळा अर्थ नको लावूस. जे मी सांगणार आहे ते तुला कळेल म्हणून मी तुला केलाय फोन. बोला ना. ईशा, मी जे विसरायचा प्रयत्न करते ते तुमच्या या लग्नाच्या निमित्तानं पुन्हा सगळं उकरून निघतंय. या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय अगं. इतकी वर्ष मी खूप सांभाळलं स्वतःला, खूप सावरलं, पण नियती माझ्या बरोबर खेळ खेळतेच आहे. मी तुम्हाला खूप एकटं वाटतंय का आई? ईशा, मी ठेवते अगं फोन. मी बोलते नंतर तुझ्याशी. बाय. मधु, ए मधु, ए मधु उठ ना. ए प्लीज जा यार. मधु अभी तक सोई है. मधु उठ जा और बाहर चल के देख. देख सूरज कितना ऊपर आया है. तू बाहर चल, सूरज की रोशनी तुझको चमका देगी. बाहर वादियों में जाके देख, घोड़े तगड़क तगड़क. सकाळी सकाळी नाना पाटेकर करते का कोणी? मग अमोल पालेकर चालेल. तू जर उठून बाहेर जाऊन गपणारे. काय मारते का फेकून? आत्ता उशी हातात म्हणून, नाही तर कपाटच फेकून मारला असतं तुला. ए तुला चिडायला काय झालं एवढं? कालच मला म्हटली होतीस ना की सकाळी मला उठव म्हणून. काही बोलू नकोस. मी काही सांगितलं नव्हतं तुला. मला नाही आवडत सकाळी उठवलेलं, माहितीये ना. आठवून बघ कालचं. झोपायला जाण्यापूर्वी काय म्हणाली होतीस की उद्या सकाळी मला उठव, आपण फिरायला जायचं आहे. आलं का लक्षात? हा म्हटलं असेल. ठीक आहे. मग चल ना. सागरी आला का? कोण? सागर रे. हा आला असेल बाहेर, पण तू उठ ना लवकर. चल चल. आला असेल का? मग हा, मग तू एक काम कर, तू जा, मी आवरून लगेच बाहेर येते. फक्त माझ्यासाठी एक काम कर, माझ्यासाठी गरम पाणी कर ना जरा. आंघोळीसाठी नाही प्यायला. आणि फ्रीज मधून लिंबू काढून ठेव. हा प्लीज. बर, पण तू येतेस ना? हा लगेच येते. जा. हे तर हे राहिलं. हा येस. यार काय माझा फोन बघ ना. तू तुझा फोन तुझ्याजवळ का नाही ठेवत? घे ना. तुझं खाली ना. एक काय यार, काय भंगार आहे यार. माझी झोप मोड करतेस रोज. हॅलो, कोण बोलतोय? अगं इशू, असं काय? आई बोलतीये. झोपलीस का? नाही, मी वारीला आले पंढरपूरला. आया हो, हे कसं काय बरं? अगं कसं काय काय आई, मी अशी कशी उठून येईन रात्रीत वारीला? तू का फोन केलास मला पहाटे पहाटे? काय ग इशू, मला तुझी आठवण आली, बोलावंसं वाटलं म्हणून केला फोन. हे बोल. ऐक ना, मला रात्रभर झोप नाही ग. ए यार, तिकडे जाऊन बोल ना यार. काय कटकट आहे यार. माझ्या कानाशी का बोलतेस तू? सॉरी. काय काय झोप काय येत नाहीये? उमा काकूशी बोललीस का तू? आई, मला हे विचारायला फोन केलास आत्ता पहाटे भल्या? कमाल आहे तुझी.
मी करते म्हटलं म्हणजे मी करणार ना आई फोन. काय ग मला आता परत झोप पण नाही लागणार आहे. शहाणपणा करू नकोस जास्ती इशू. हा बर आता जाग आली ना तुला, मग जा चांगली वॉकला जा. हा काय तब्येत झाली तुझी बघ जरा बाळा. आता फिट राहायला पाहिजे, लग्न आलंय ना आता तोंडावरती. मग फिरायला जा, जरा चालायला जा, काळजी घे स्वतःची. ऐकतेस का? हो य इशू आणखी बोलू का मी जरा? आता इतकं बोललीस ना माझ्याशी इतका वेळ, आता हे पुढचं बोलायला काय परमिशन मागतेस तू माझी आई? अगं हे बघ काय गंमत म्हणजे तुला सांगू का, आम्ही म्हणजे मी आणि बाबा लग्नानंतर शिमल्याला गेलो होतो. तर अगं इतकी थंडी होती तिथे इशू, आणि मला त्रास झाला तर थंडीचा. सर्दी झाली मला, भरपूर सर्दी झाली. आणि मग सगळं प्रॉब्लेम झाला इशू. कसला प्रॉब्लेम? कर्म माझं. आता काय तुला सगळं विस्कटून उलगडून सांगू का ग? आई ए आई तू काय असंबद्ध बोलतेस? असंबद्ध काही नाहीये हे. देवा तू बरं तू घरी आलीस ना की मला लेक्चर द्यावं लागणारच आहे. नाही तर कसलं लेक्चर आहे मला काहीच कळत नाहीये ग. अगो बे होय, काही कळत नाही ना का तुला? मिठी मारायचं कळतं का ग? बर चल ठेवते मी आता फोन. हा आणि तू आलीस ना की या विषयावर आपल्याला बोलायचंय, लक्षात ठेव जरा. बाय. उठ उठ. काय उठ. काय मी उठले ना आता, तू पण उठ. तुझ्या मेंदूत पाणी झालंय का? एक गपळा, मला झोपायचंय. उठ चल आपण जॉगिंगला जातोय. उगाच ऐनवेळी सर्दी नको व्हायला. काय आई ग, वा 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 वा. सम्या घाम काढला राव सायकल न. हो ना. आई ग, सायकल भरपूर फिरवली करा. तूच लाव स्टँड. स्टँड लाव तूच. हो हो. डेली अपडाऊन करायचो रे हडपसरला. हो बरोबर आहे. तेव्हा तुला कोपऱ्यावर बस मिळत असेल ना. सायकलनं जायचो सायकलनं. हे घे. हो सायकल, क्या बात आहे रे. पण मग काय अडलं कुठं पुढे? अडलं कुठं? काय वेळी अवेळी जेवण, ते काय उशिरा झोपणं, जागरण. हे इथं जरा इथं दुखत. तरी जागरण बिगरण याच्यामुळे सगळा फॉर्म गेला रे. आता बॉडी म्हणजे आपली आचाट होती एकदम. हो ते दिसतच आहे ना, सनी देओल एकदम. ये इकडे. आपण माझं सोड, पण तुझ्या शिक्षणाचं काय झालं? पुस्तकं सांगितलेली वाचलीस की नाहीस? हो वाचायला चालू केलं ना. पण आता एका दिवशी थोडीच वाचून होणार आहेत सगळी. पण काल रात्रीच मी डॉक्टर लागूंचा अभिनय साधना संपवलं वाचून. वाचिक अभिनय वाचलंस? हो. वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे रणजित, हा तुम्ही लोक येता जाताना ते कंपाऊंडचं दार का नाही रे लावत? आधी गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग. अरे मॉर्निंग गुड असायला ती आधी गुड असायला पाहिजे ना. आज सकाळी सकाळी माझ्या दारात बकरी शिरली. हो पाळायची मग आयतं दूध मिळालं असतं ना. तू काहीतरी बोलू नको रे. माझ्या कुंडीतली सगळी गुलाबाची फुलं खाऊन टाकली त्या बकरीनी. कामत आजोबा, मी काही काळजी करू नका. मी तुम्हाला नवीन गुलाबाची कलमं आणून देतो. अरे तू लाख आणून देशील रे कलम, पण ती कलम मी लावणार कधी? ते गुलाब फुलणार कधी? हे गुलाब फार महत्वाचे होते रे माझ्यासाठी. मी प्रमिलेसाठी ते जपून ठेवले होते. म्हणून चिडचिड होतीये काय? बर 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 बर. मी ना कामात आजोबा तुम्हाला फुलं फुललेली झाडं आणून देईन. काय व्यायाम चालू केला का काय? सायकल दिसते इथं. करा 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 आमची हेटाळणी. पण बघा लवकरच पुन्हा जुन्या फॉर्म मध्ये येतो की नाही ते. नशीब त्या सायकलीचं.
पण बघा लवकरच पुन्हा जुन्या फॉर्म मध्ये येतो की नाही ते. नशीब त्या सायकलीचं. काय? सॉरी सॉरी. इकडे ये. इकडे ये. काय हो? स्वयंपाकघरात जायचं, गॅस पेटवायचा, त्याच्यावर भांडे ठेवायचं, त्याच्यात 2 कप पाणी घालायचं, 4 चमचे साखर घालायची, 2 चमचे चहाची पत्ती घालायची, ते सगळं उकळवायचं, मग दूध गरम करायचं, मग 1 कप घ्यायचा, ते गाळणं घ्यायचं आणि हे सगळं त्याच्यामध्ये कामत आजोबा सरळ सांगा ना तुम्हाला चहा पाहिजे ते. बोलायचं नाही, सांगतील तेवढंच करायचं. मुजरा करायचा आणि चहा करायला जायचं, नाही तर नंतर बरंच ऐकावं लागेल. आणतो चहा आणतो. कळलं ना? हो. वा समीर, तू आमच्या धनाकडून पोहे शिकून घे. काय अप्रतिम पोहे झालेले आहेत. खरंच मस्त झालं. धना, तू लवकर उठलीस बरं झालं. मला अशी जाम भूक लागली होती ना. भुकेशिवाय दुसरं काही लागतं का तुम्हाला? दिवसभर पेपर वाचायचा, 2 वेळा हाताळायचं आणि नुसतं आपलं हे बघ, तू जरा कमी बोल बरं का, आणि थोडं कमी खा, नाही तर केलेल्या व्यायामाचा काहीही उपयोग होणार नाही. तू योगा वगैरे का नाही करत? एकाच दिवशी सगळेच व्यायाम प्रकार करू आणि येऊन बसतो मग तुमच्या समोर. प्रॉब्लेम तुम्हालाच होईल. रणजित काका लक्ष देऊ नका हो त्यांच्याकडं. ते ना काहीही बोलत असतात, मग ते माझ्या मागेच लागले. तू काम केलंच पाहिजे, तू काम केलंच पाहिजे. अगं मी काही चुकीचं बोललो का? बघ कशी धट्टीकट्टी झाली आहेस तू. शहरातल्या प्रेग्नंट बायकांचे चोचलेच बार असतात. हे शहरातल्या प्रेग्नेंट बायकांचे चोचले बघत फिरत असतात. जाऊ दे आजोबा, 4 दिवस सायकल हाणतायत ना, तर हाणू दे ना त्यांना. योगा बिगा करतील नंतर. अरे सायकलचं राहू दे, आता तो पोहे हाणतोय ते बघ. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस. अरे बस बस बस, तू नको उठूस. अरे झालंय माझं खाऊन. बस. अरे पण मला खायचं नाही, मला चहा. नाही. होम्या, सकाळी सकाळी मस्त सायकल हाणून आलोय आणि आता पोहे आणतोय. क्या बात है, सगळ्यांची सकाळ लवकर झालेली दिसते. हो कामत आजोबा, तुमचं लव्ह इंटरेस्ट कुठे आहे? सद्गुरु परमेश्वर हरी गोविंद हरी वासुदेव हरी पोथी वाचते. अरे रोमिओ ज्युलिएट वाचायचं सोडून पोथी काय वाचते? अरे पण ओम दादा, तू कुठे निघालास एवढ्या सकाळी सकाळी? अरे मुंबईला हायकोर्टात, तिकडे एक प्रकरण चालवायचं. 11 वाजता पोहोचायचंय. मित्र येईल मला घ्यायला आता. ओके. म्हणजे तू मुंबईला चाललायस? एक्सप्रेस वेने जाणार आहेस? ए सावकाश जा, एकदम सावकाश जायचं. तो एक्सप्रेस वे म्हटला ना की मला भीती वाटायला लागते. डोंट वरी कामत आजोबा, काही काळजी करू नका. अजिबात जोरात जाणार नाही, आरामात जाऊ. हा. त्या मधू मॅडम कुठे आहेत? ते दोघं गेलेत सिंहगडावर फिरायला. अरे बापरे, म्हणजे आता सिंहगडावरचे किस्से ऐकत बसावं लागणार आपल्याला. हॅलो, आलायस बाहेर? ओके ओके, 2 मिनिटात आलो. हो येस, ओके, रेडी रेडी, आलो आलो, बाय. चला मंडळी, रजा घेतो तुमची. अरे ते संपूर्ण तरी वाया कशाला घालवतोस अरे तू? नको, उशीर झालाय मला, बास झालं. हॅपी जर्नी. सॉरी सॉरी. ओम दादा, ते खाऊन जायचं. अगं खाऊन जायचंय. ओके ठीक आहे, मी जाता आता खातो. हॉलमध्ये ठेवून देतो प्लेट. ये तिकडनं. पोचल्यावर फोन कर रे. ओके. का कर? बरोबर बरोबर. हॅलो. हॅलो उमा काकू, ईशा बोलते. कशी आहेस? मी मजेत आहे. तू बोल. काय नाही, मी सहजच केला होता फोन. सहज? सहज कसा काय? अगं सहज आठवण आली म्हणून फोन केला. इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात? आश्चर्य का नाही वाटणार सांग? एक तर तू इतक्या दिवसांनी स्वतःहून मला फोन केलायस, नाहीतर उमा काकू इकडे राहते हे तुझ्या ध्यानात सुद्धा नसतं.
नाही म्हटलं तरी मी तुझ्या नावडत्या गोटात आहे, हे लक्षात आहे माझ्या. उमा काकू प्लीज ग, असं खरंच काही नाहीये. मी तुला मनापासून सॉरी म्हणायला फोन केलाय. आई शपथ मला हे जाणून घ्यायचंय की तुला नक्की कशाचा इतका राग आलाय. तू का चिडलीस माझ्यावर एवढी? काकू तू माझ्यासाठी खूप जास्त महत्वाची आहेस. हे बघ ईशा, या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत आणि आता मी ना रागाबिगाच्या पलीकडे गेले. मी माझ्या मनाची समजूत घातली आहे की ईशाच्या लग्नात आपलं कुठलंही मत मांडायचं नाही. हा, एवढंच मात्र की मी कितीही नाराज झाले ना तरी तू मला माझ्याच मुलीसारखी आहेस. त्यामुळे फॉर्मॅलिटी म्हणून मी तुझ्या लग्नाला येईन. मुलीसारखी आहे असंही म्हणतेस आणि फॉर्मॅलिटी म्हणून लग्नात येईन असंही म्हणतेस. हो, तुझ्या लग्नात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत मी सहभागी होणार नाही आणि का ते तुला चांगलंच माहिती आहे. या प्लॅनिंग मध्ये मी नाही पडले ना तरच वाद कमी होतील. आणि कसं आहे ईशा, मी तुझ्याशी खोटं खोटं नाही वागू शकत. मला जिथे जिथे दिसेल ना की इथे तुझं अहित आहे तिथे तुझी काकू म्हणून मी तुला 100% खरंच सांगेन. पण ते खरं बघायची जर का तुझी आणि तुझ्या आईची तयारीच नसेल तर मग मी कशासाठी या सगळ्या जगाकरता वाईट ठरू? तू सांग ना मला. तुमचं नशीब, घाला काय गोंधळ घालायचा तो. बरं ऐक, मला मीटिंगला जायचंय. हा, मी निघते, आपण नंतर बोलू, पण या विषयावर नाही. तुला वाटेल तेव्हा मला फोन कर. चल, टेक केअर, बाय.